नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी गावरान पद्धतीने झणझणीत मटकीची रस्सा भाजी. नेहमीसारखीच आहे पण थोडीशी वेगळी. मिसळवडा, मिसळ पाव गाड्यावर ढाब्यावर आपण नेहमी खातो, पण घरातील चव मात्र तोंडातच राहते. सुरुवात करूया. गावरान पद्धतीने मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे. 200 ग्रॅम एवढी मटकी आहे. मटकीला भिजवताना थोडंसं कोमट पाण्यात भिजवायचं आणि मग रात्रभर कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायची घट्ट अशी. मस्त अशी सकाळी मोठे मोड येतात, तर भिजवतानाच थोडंसं पाणी कोमट करायचं. तुम्ही पाहू शकता मस्त असे मोड आले आहेत. त्यानंतर इथे कडधान्य घेतलं आहे मी, हरभरे, काबुले चणे आणि चवळी. मटकीपेक्षा याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं. आता ही मोड आलेली मटकी धुवून घेऊयात. तर त्यासाठी मी अजून यामध्ये मटकीसाठी घेतले आहे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे. अर्धा तास अगोदर पाण्यात भिजवले होते. एक 10 ते 20 मिनटं पाण्यात भिजवून ठेवले तरी काही हरकत नाही. आता मटकीचं सूप बनवून घेऊयात. कढईत मी थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये घातले अर्धा चमचा एवढी मोहरी. मोहरी चांगली फुटली की त्यानंतर 1 चमचा एवढे जिरे घालून घेतले. जिरे चांगले तळतळले की 10 ते 12 लसूण पाकळ्या अशा ठेचून घातल्या. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा एवढे हिंग घालून हे परतवून घेऊ. लसूण पाकळ्या थोड्याशा जाडसरच ठेचायच्या आणि मस्त असं लालसर होऊ द्यायचं आहे आपल्याला. सूपला मस्त अशी चव येते. तर आता लसूण लालसर आला, यात घालूया चिरलेला कांदा. तर इथे मी अर्धा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे. परतवून घेऊयात. इथे कांदा आपल्याला जास्त लाल किंवा ब्राऊन करायचं नाही, तर थोडासाच याचा रंग बदलला की आता यात घालूया आपण शेंगदाणे आणि शेंगदाणे यात मिक्स करून घेऊया. थोडंसं कांद्यासोबत परतवून घेऊयात. त्याआधी पाव चमचा हळद घातली. आता मिक्स करून मस्त परतवून घेऊयात. अर्धा ते 1 मिनटं परतल्यानंतर आता घालूया यात आपण धुवून घेतलेली, पाणी निथळून घेतलेलं कडधान्य. तर मटकीसोबतच मी बाकीचे कडधान्यसुद्धा घातले आहेत, म्हणजे हरभरे, काबुले चणे आणि चवळी. आता मिक्स करून घेऊयात. मस्त परतवत राहायचं आहे की सगळे हे कांदा मसाला मटकीला लागला पाहिजे. तोपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आणि मस्त हळद आणि हिंगाच्या याच्यात रंग बदलला की आता यात घालूया गरम पाणी. आणि गरम पाणी घातल्यावर गॅस मोठा करून एक उकळी आणायची. आता मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी आली थोडीशी की याला झाकण ठेवून आपण हे कडधान्य शिजवून घेऊयात. आता मटकी शिजते तोपर्यंत आपण वाटण्यासाठीचा मसाला पाहूयात. कढाईमध्ये थोडंसं तेल घालूयात. तेल गरम झाल्यानंतर यात घालूया उभी पातळ चिरून घेतलेला कांदा. तर वाटण्यासाठीचं मी इथे अर्धी वाटी सुके खोबरे किसून घेतलेले. त्यानंतर 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 टमाटा, मुठभर कोथिंबीर आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले. आता कांदा घालायचा आणि कांदा थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे आपण अजून काही मसाले भाजणारच आहोत कांद्यासोबत, म्हणून कांदा आपण जास्त काळा करायचा नाही आहे. तर आता कांद्याचा थोडासा रंग बदलला की मग यात घालूया आता हिरवी मिरची, आल्याचे असे तुकडे करून घेतलेले आणि लसूण पाकळ्या कांद्यासोबत भाजून घेऊयात. आणि आले, हिरवी मिरची, लसणलासुद्धा असे डाग पडेपर्यंत भाजायचे. हिरवी मिरची नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे थोडंसं भाजत आलं आहे. कांद्याचाही रंग बदलला आणि मिरची लसणालाही डाग पडलेत. आता यात घालूया आपण किसून घेतलेले सुके खोबरे आणि सुके खोबरेही मस्त असं मध्यम आचेवर लालसर रंगावर भाजून घेऊयात. आता इथे खोबऱ्याचाही रंग बदलला आहे. आता घालूया यामध्ये चिरून घेतलेला टमाटा. एक मध्यम आकाराचा टमाटा मी अशा मोठ्याच फोडी चिरून घेतल्या आणि टमाटासुद्धा खोबऱ्या कांद्यासोबत मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आता टमाटाचाही थोडासा रंग बदलला आहे आणि थोडासा मऊ पडला आहे. तर आता गॅस बंद करून मसाला सर्व थंड करून घेऊयात. आता मटकीही चेक करून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता मटकीही मस्त अशी शिजली आहे आणि यातील सूपही मस्त दाटसर झालं आहे. तर हे पहा मस्त असं घट्टसर सूप झालं आहे, चिकन मटन नॉनव्हेजसारखं. तुम्ही हा सूप मुलांनासुद्धा देऊ शकता. लहान मुलांना प्यायला फार छान आहे. तर मिक्सरच्या भांड्यात मी थंड करून घेतलेला मसाला घातला. आता यात वरून मुठभर कोथिंबीर आणि वाटण्यासाठीचं थोडंसं पाणी, झाकण बंद करून वाटण तयार करून घेऊयात. तर आता वाटण तयार आहे.
आता ज्या कढाईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता कांदा खोबरं, त्याच कढाईत तेल घालून घेऊयात आणि तेल गरम झाल्यानंतर यात वाटण घालूयात. तर आता वाटण आपल्याला मध्यम आचेवर मस्त असं एकसारखं परतवून घ्यायचं आहे. मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर परतवत राहायचं आहे. असं वाटणाला चांगलं परतवून घेतलं की भाजीला मस्त अशी टेस्ट येते आणि सुगंधही छान येतो. तर मध्यम आचेवर मी थोडंसं वाटण परतल्यानंतर यात आवश्यकतेनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालून या वाटणासोबतच आपण परतवून घेऊयात. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आता मस्त असं मसाल्याला वाटणाला तेल सुटले, हे पहा. आता यात घालून घेऊयात शिजलेली मोड आलेली मटकी आणि मिक्स करूया. शेंगदाणे सुद्धा मटकीमध्ये मस्त असे शिजून गेले आहेत आणि बाकीचं कडधान्य सुद्धा. तर आता सर्व असं हे मिक्स करून घेतल्यानंतर यात घालूया आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून वाटणातलं पाणी घालून घेऊयात. पुन्हा एकदा ढवळून घेऊयात आणि आता जेवढी रस्सा भाजी हवी तेवढी घट्टसर पातळसर वाढवून घेऊयात. तर जेवढं रस्सा बनवायचा होता, जेवढी रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घेतलं आणि मोठ्या आचेवर एक उकळी आणली. उकळी आल्यावर यात चवीनुसार मीठ घालून घेतलं. एकदा पुन्हा ढवळून घेऊयात आणि मस्त अशी मटकी एक मध्यम आचेवर यात एक पळी घालून वरून झाकण ठेवायची आणि मंद आचेवर हे थोडंसं 2 ते 3 मिनिटासाठी शिजू द्यायची आहे. तर हे 1-2 मिनटं शिजवल्यानंतर तर मस्त असं मटकीच्या रस्स्याला तवंगही छान आला आहे आणि मस्त अशी झणझणीत मटकीचा रस्सा तयार आहे. भाकरीसोबत हा रस्सा मस्त लागतो. तुम्ही पाहू शकता आपली मटकीचा रस्सा किती दाटसर झाला आहे आणि मटकीसुद्धा मस्त अशी शिजली. कडधान्यही त्यात एकदम मिळून आलं आहे आणि शेंगदाण्याची चव यामध्ये मस्त लागते. आता वरून चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. तर हे पहा मस्त अशी घट्टसर मटकीची रस्सा भाजी झाली आहे. एकदा मिक्स करून घेऊयात आणि गावरान पद्धतीची गावरान तडक्यामधली गरमागरम मटकीची रस्सा भाजी सर्व करूयात. तर हे पहा मस्त मटकीच्या रस्स्याला तवंगही छान आला आहे. चवीला सुद्धा ही मटकीची रस्सा भाजी भन्नाट झाली आहे आणि सुगंधही फार छान येत आहे. गावरान पद्धतीतील मटकी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.